मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आदर्श महाविद्यालय उमरगा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल आणि समाधान शिबिर अभियान तसेच महाआरोग्य शिबिराचे बुधवारी आयोजन करण्यात आले। मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मदाय रुग्णालय, मदत कक्ष, जिल्हा आरोग्य विभाग, उमरगा आणि लोहारा महसूल विभाग तसेच शरण पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते झाले। यावेळी आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, शरण पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार गोविंद एरमे, तहसीलदार रणजित सिंह केळेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कोमल गरड, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उमाकांत बिराजदार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार बसवराज पाटील म्हणाले की शासनाच्या विविध योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख व्हावे या शिबिरामागील मुख्य उद्देश आहे। शेती हा राज्याचा कणा असून मुख्यमंत्री बळीराजा पानंद मुक्त योजनेतून शेत रस्त्याचे मजबूतीकरण करण्यात येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून उमरगा तालुक्यात मराठवाड्यातील आदर्श तालुका बनवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितले। आपल्या आमदारकीच्या काळात जागतिक बँकांच्या सहाय्याने उमरग्यात 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले। कोरोना काळात या रुग्णालयाला मोठा फायदा झाला। आता ते 200 खाटांचे करण्याबरोबरच महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। लोकहितासाठी सुरू असलेली आरोग्य सेवा आणि शेत रस्त्यांची चळवळ सातत्याने पुढे नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केले। शरण पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले। यावेळी विविध शासकीय योजनांतील 5 लाभार्थ्यांना लाभ वितरणाचे आदेश देण्यात आले। महाआरोग्य शिबिरात लातूर, सोलापूर, धाराशिव आणि उमरगा येथील तज्ञ डॉक्टरांनी 9585 रुग्णांची मोफत तपासणी आणि औषधोपचार केले। 101 नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। 356 जणांची रक्त तपासणी, 120 आयुष्यमान भारत कार्डचे वितरण, 55 छातीचे एक्सरे, 10 दिव्यांग तपासण्या आणि 10 UDID कार्डची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। रक्त तपासणीत 35 जणांमध्ये मधुमेहाचे लक्षणे तर एक्सरे तपासणीत 7 जण क्षयरोग संशयित आढळले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी केले तर आभार तहसीलदार गोविंद एरमे यांनी मानले। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।